आम्ही महायुतीमध्ये सामील झालो त्यावेळेस खरं तर सगळ्यांचं मत असं होतं, आता काही जण बोलत नाही, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाचे जेवढे आमदार होते, अनिल भाईदास तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, माणिकराव तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, इंद्रनील तू त्याचा साक्षीदार आहे, सगळ्यांनी सांगितलेलं होतं वरिष्ठांना की असंच्या असं आपण त्या ठिकाणी त्या सरकारमध्ये सामील होऊ, सगळ्यांची मानसिकता होती. आम्ही पण तेच म्हणत होतो. मी सत्तेला हपापलेलं नाहीये, माझ्या एवढी सत्ता कुणी उपभोगली नाही. मला 91 साली एकत्र काँग्रेस असताना पंजाचं चिन्ह मिळालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघात त्यावेळेस जेंट्समध्ये सगळ्यात जास्त मतांनी मी काँग्रेसचा उमेदवार PV नरसिंहराव पंतप्रधान झाले, मी निवडून आलेलो होतो. आणि लेडीजमध्ये त्या सेलेजा म्हणून बघा मंत्री होत्या काँग्रेसच्या, त्या सर्वात तरुण परंतु सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलेल्या होत्या. आणि आमच्या सर्व खासदारांच्या मध्ये जर सगळ्यात जास्त मतांनी कुणी निवडून आलं होतं तर ते रामविलास पासवान आलेले होते. ते 5.5 लाख मताधिक्यांनी आले होते, मी 3.5 लाख मताधिक्याच्या डिफरन्सने आलेलो होतो. तो काळ होता. तेव्हापासून मला सुरुवातीला सुधाकर नायकांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी त्या विलासरावांच्या बरोबर मला काम करण्याची संधी, सुशीलकुमार शिंदेच्या बरोबर, अशोकराव चव्हाणांच्या बरोबर, पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या बरोबर, त्याच्यामध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर, आता देवेंद्रजींच्या बरोबर, एकनाथराव शिंदेच्या बरोबर, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं. फक्त लोकांचे प्रश्न सुटावेत, महाराष्ट्राचा खरोखरी सर्वांगीण त्या ठिकाणी विकास व्हावा. परंतु हा विकास होत असताना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.